अजित पवारांचा अर्थसंकल्प आर्थिक शिस्तीचा की लोकप्रिय घोषणांचा? 2 लाख कोटींची तूट आणि 8 लाख कोटींच्या कर्जाचं आव्हान. उत्पन्न वाढीसाठी दारू, पेट्रोल, डिझेलवरती टॅक्स आणि मुद्रांक एवढेच उपलब्ध मार्ग. सत्ताधाऱ्यांच्या 8 साखर कारखान्यांना सरकारच्या हमीने 1100 कोटींचं नवं कर्ज. विधानसभा निवडणुकीत केलेल्या कर्जाची परतफेड. दिलीपराव देशमुखांच्या मारुती साखर कारखान्याचाही समावेश. लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक टॉवरवर निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक. कांदा प्रश्नावरून भुजबळ सभागृहात संतप्त. केंद्राशी चर्चेची पणन मंत्र्यांची ग्वाही. मुंडे आणि धसांपाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागरांच्या गुंडांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ समोर. क्षीरसागरांच्या कार्यकर्त्यांकडून शोरूमच्या मॅनेजरला मारहाण. सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. फडणवीसांना धनंजय मुंडेंसारखा गुंड पोसायचा आहे, म्हणूनच ते मुंडेला सह आरोपी करत नाहीत. मराठा आंदोलक जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल. देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची फडणवीसांची वृत्ती नसल्याचाही आरोप. पुण्यातले कसब्याचे माजी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संध्याकाळी बैठक. कुंभस्नानाची खिल्ली उडवल्यावरनं राज ठाकरेंवरती संत महंत नाराज. धर्म, परंपरा आणि गंगेचा अवमान केल्याचा आरोप. राज ठाकरेंनी माफी मागावी, संत महंतांचा आग्रह. पीओपी बंदीच्या निर्णयाचा फटका बसलेले गणपती कारखानदार मुंबईमध्ये धडकणार. पीओपी बंदीमुळे उपासमार होत असल्याचा दावा. उद्या परळमध्ये मूर्तिकार महासंमेलन. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. फायनलमध्ये न्यूझीलंडवरती 4 विकेट्सने मात. रोहित श्रेयसच्या दमदार बॅटिंगला फिरकीची उत्तम साथ. तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारताचा कब्जा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.